ओ बाई सुया घे, ओ बाई फणी घे, ओ बाई सुया घे फणी घे मणी घे माय, बाई सुया घे फणी घे मणी घे माय, सुया घे फणी घे मणी घे माय, बाई सुया घे फणी घे मणी घे माय. म्हणजे तू सुया बिब ते फणी अहो मी रोज सुया फण्या विकायला दाबून मामा तुमच्याकडे 5-10 रुपये आहेत काय? आम्ही भजनाला आले, पैसे कशाला घेऊन येतो इथे? म्हणजे नोटा पण नाही चिल्लर पण नाही, नाही नुसती कपडे तुमची इस्त्रीच ताटाय वाटतं दाखवायला. तर काय मामा पिटीवाले मामा बोला. तुमच्याकडे 10-20 रुपये आहेत काय? काय नाही हो, तुमच्याकडे पण काय नाही. पण जाऊ दे, तुम्ही काय नाही म्हणता, मी जे सांगतोय तिथं राखेल की फुकट आहे. फुकट आहे व्हय? पोरग्याला बोलवून आणू काय? नको अहो, विकत म्हणल्यावर कोण येत नाही, फुकट म्हणल्यावर बापले दोन येतात आम्हाला. बरं बघा, हा आपला भारत देश आहे. या आपल्या भारत देशामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे. म्हणजे बघा, सकाळी उठल्यानंतर आपण ब्रशवरती जे कोलगेट घेतो आणि रात्री झोपताना जे मॉर्टिन लावतो तिथंपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे. पण एक गोष्ट अशी आहे की त्याच्यावर आतापर्यंत तरी कुठल्याही सरकारने टॅक्स लावला नाही. आधी गोष्ट कुठली असेल तर टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा टॅक्स नाही, फुकट वाजवा. पण टाळ्या का वाजवायच्या काय मी सांगतोय म्हणून नाही, तर टाळ्या वाजवण्याचे फायदे आणि टाळ्या वाजवण्याचा फायदा क्रमांक 1, बोला की. टाळ्या वाजवल्यामुळे माणसाला जवळपास 70-75 प्रकारचे आजार होत नाहीत म्हणून टाळ्या वाजवायच्या. आणि ज्याला वाटते आम्ही निरोगी राहावं त्यांना स्वतःसाठी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवण्याचा दुसरा फायदा, टाळ्या वाजवल्यामुळे आपल्या शेजारची व्यक्ती झोपत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे काय? उगाच मंडळाने एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आहे, सोंगी भजन ठेवले, 20-25 हजारचा कार्यक्रम ठेवला आहे आणि उगाच शेजारची लोक 4 लोक येणार ती पण डुलकी काढणार. म्हणजे या मंडळाच्या कार्यक्रमाला सार्थकी ठेवायचं असेल तर टाळ्या वाजवा. मंडळासाठी जरा एकदा टाळ्या वाजवा. कारण आता आज गावात तुम्ही बघताय की प्रत्येक कोण डॉल्बी लावाले, कोण काय लावाले, कोणला काय लावाले, पण सामाजिक उपक्रम कोण ठेवत नाही, मंडळ ठेवते म्हणून मंडळासाठी टाळ्या. आणि बघा, एवढी सुंदर सृष्टी ईश्वर निर्माण केली आणि ही सुंदर सृष्टी बघण्यासाठी ईश्वराने आपल्याला 2 डोळे दिले. आणि हे 2 डोळे जर आपण मरणाआधी दान केले तर एखाद्या अंड्याला दृष्टी मिळेल. शरीरात वाहणारं रक्त जर दान केलं तर एखाद्या अपघातग्रस्ताचे प्राण वाचतील. देण्यासाठी भरपूर आहे माऊली, परंतु देण्याची भावना असेल. बघा संतांनी काय म्हटले, देण्यासाठी भरपूर आहे परंतु देण्याची भावना असावी. आणि हे जर केलं तर तुम्हाला सगळ्यांना भुरगुंडा होईल. गभय तुला, गभय तुला भुरगुंडा होईल ग, 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 गभय तुला भुरगुंडा होईल ग, गभय तुला भुरगुंडा होईल ग, गभय तुला भुरगुंडा होईल ग. अनादि नवल झाले, अनादि नवल झाले, स्वानंदे कुरकुला सवे घेऊन आले, आनंदे कुरकुला सवे घेऊन आले, प्रेमाचे कुंकू भारी लाविले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, स्वानंदे कुरकुला सवे घेऊन आले. आनंदे कुरकुला सवे घेऊन आले. माऊली काय म्हणलो कळालं काय मी तुम्हाला? काय तू कुरकुर कुरकुर करायला सांगतो माऊली. आताचं मॉडर्न युग आहे, 21वे शतक. आता कुंकूची जागा टिकलीने घेतलेली आहे माऊली. आताच्या महिला कुंकू लावत नाही, टिकली लावतात. हळूहळू ती टिकली पण बारीक बारीक खड्यासारखी. आता पुणे मुंबई सारखी अवस्था कोल्हापुरात आहे, बिनबोर्डाची गाडी पळायला लागली. मी म्हणत नाही माऊली की माझं कुंकू लावा आणि तुमची टिकली लावू नका, परंतु कुंकू लावण्यामागचं शास्त्रीय कारण, त्याला शास्त्रीय कारण आहे माऊली. सांग म्हणजे कवी काय म्हणतो बघा कुंकू आणि टिकलीबद्दल. कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कुंकूवाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कुंकूवाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कुंकूवाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. मी म्हणत नाही माऊली की माझं कुंकू लावा आणि तुमची टिकली लावू नका, परंतु टिकलीच्या नावाखाली आपण सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरतो बघा. सकाळी सकाळी उठलं, काढली टिकली, लावली आरशाला, आरसा सौभाग्यवती भव. बघा माऊली. बरं आता इथं कोण महिला असतील तर सांगा माऊली, कुंकू कुठं लावलं जाते? कोणी पण एकाने सांगा, कोणाला माहित आहे का बघूया. मावशी तुम्ही कुंकू लावलाय, सांगा कुठं लावलं जाते कुंकू? कपाळावर. मावशींसाठी जरा टाळ्या वाजवा, मावशींना माहित आहे.
माऊली कुंकू हे कपाळावर लावलं जाते, परंतु कपाळावरती एक विशिष्ट जागा आहे. अग्नी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध आज्ञाचक्र आहे, विशिष्ट पॉईंट आहे, तिथे कुंकू लावलं जाते. बरं तिथं कुंकू का लावलं जाते हो, तर तिथं कुंकू लावल्यामुळे आपल्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते. कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाशील. आता संवेदनाशील मेंदू म्हणजे काय, तर कुठल्या घरामध्ये कुठं किचन कट्टा आहे, किचन कट्ट्यावरती कुठं फळे आहे, कुठं फळीवरती कुठली भरणी आहे, कुठल्या भरणीमध्ये काय ठेवलंय हे फक्त महिलाच सांगू शकते. बापयसने आपलं सॉक्स आणि रुमाल सापडत नाही आणि बाकीचं काय सांगतात बरं का. मग अशा संवेदनाशील मेंदूच्या संवेदना कायम ठेवण्याचं रडारचं प्रमुख काम कुंकू करते. म्हणून महिलांनी म्हणून कुंकू लावलं जाते. कुंकू लावलं जातं. माऊली कुंकू हे हळदी आणि चिंचुक्यापासून तयार झालं असते. हळद आणि चिंचुका, कसं कशा हळदी आणि चिंचुका. बर आता तुम्हाला सांगतो कसं ते बघा. एखाद्या वेळी जर तुम्हाला जखम झाली, जरा कापलं खर्चटलं, आपण काय म्हणजे थांबा 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 हळद लावा, म्हणजे रक्तप्रवाह थांबवण्याची ताकद हळदीमध्ये आहे. बरोबर आहे का माऊली, बरोबर आहे का. आणि चिंचुका म्हणजे काय, तर एखाद्या वेळी तुम्हाला विंचू चावला तर चिंचुका उघळून लावा. आता चिंचुका म्हणजे काय, तर इमली सगळं पातळ आले, आता सिडलीस आले सगळं मुलांना. मग ती इमली ज्या फळापासून तयार होते त्याला चिंच म्हणतात. चिंचेचा आत जो बी असते त्याला चिंचुका म्हटलं जाते. बरं विंचवाचा विषारी जर उतरवण्याची ताकद त्या चिंचुक्यामध्ये आहे माऊली. मग अशा कुंकू आणि चिंच आणि कुंकूपासून तयार झालेलं कुंकू जर तुमच्या महिला मंडळाच्या कपाळावर लागलं तर त्यांचं कल्याण होणार नाही का, कल्याण होणार नाही. म्हणून कुंकू लावलं जाते. म्हणून कुंकू लावलं जातं. पूर्वी माऊली पुरुषांच्या डोक्यावरती शेंड्या होत्या. आता शेंडी म्हणजे काय, तर माणसाच्या टीव्ही रूपी मेंदूमध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना. आत्ताच्या पोरांची हेअरस्टाईल बघितलं असं तुम्ही, इकडं काढते इकडं ठेवते, काय सगळे सपाटच करून टाकले, जनावरांसारखंच काढायला चालू केलं माऊली. बघा तर पूर्वी कसं व्हायचं, शेंडी राखायची आणि कपाळावरती टिळा. म्हणजे जर तुम्ही बघितला तर एखादा मुस्लिम बांधव त्याच्या डोक्यावरती गोल टोपी आहे तर तो मुस्लिम म्हणून ओळखला जातो. पंजाबी बांधवाची पंजाबी टोपी आहे तर तो पंजाबी ओळखला जातो. मग एखादा हिंदू बांधव कसा ओळखायचा हो, तर डोक्यावरती शेंडी आणि कपाळावरती टिळा असेल त्याला हिंदू म्हणलं जातं. परंतु आपल्या मुलांना आता टिळा लावायला लाज वाटतो. बघा वाईट अवस्था आहे. आपल्या धर्माबद्दलचा धर्मसंस्कार आणि धर्मज्ञानच आपल्या मुलांना नाही. म्हणून सांगते, पितृधर्माचं ऐकलं तर तुम्हाला सगळ्यांना बुरगुंडा होईल. तुम्हाला भरपूर होईल. माऊली आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 60 नीती, 102 उपनिषद, भगवद्गीता, अनेक मान ग्रंथ आहेत. आपल्या मुलांना आमुषाला निवड घेऊन जा म्हणजे ते बिरोबाला जात नाहीत. माऊली विचार करा बरं आहे का. आई बाबांना जायला लागते. बघा कुठल्या आपल्या घरात देवा आज देवाला कुठला आहे, कुठल्या देवाला कुठला ग्रंथ आपल्या मुलाला माहित नाही. आपलं वर्ग काय करते, 10 दिवस गणपतीला इथे बसते मंडळात मोबाईल घेऊन. सकाळ संध्याकाळ 10 दिवस 20 आरत्या करते गणपतीच्या. आणि 11व्या दिवशी दारू पिऊन गणपतीला डॉल्बीत नाचायला चालू. बघा आणि जाताना काय म्हणते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती म्हणते पुढच्या वर्षी मी तरी येतो, पण तू जगतोयस का बघ पहिला दारू. ही आपल्या हिंदू धर्माची अवस्था. किती वाईट अवस्था आहे ही, देवाची विडंबना नाही माऊली. बरोबर आहे. म्हणून सांगते, पितृधर्माचं ऐकलं तर तुम्हाला सगळ्यांना बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल. गबय तुला बुरगुंडा होईल, गबय तुला बुरगुंडा होईल. चार युगाची काखे गोधडी. ए बाई थांब थांब थांब. काऊ ते काय घेऊन आल्यास वास यायला लागलाय त्याचा सगळा. तिचा वास आला का तुम्हाला? येणार की लय वासाडच आहे सगळं. मग 4 युगाची काखे गोधडी, 4 युगाची काके गोदडी. आविष्कार केले परवडी. आविष्कार केले परवडी. सोहम शब्द बोले चोखडी, सोहम शब्द बोले चोखडी. आणि आईसा शगुन घे आवडी. आईचा शकुन घे आवडी. माऊली ही गोधडी नाही, गोधडीचा वास येऊ नका माऊली. ही गोधडी म्हणजे गोधडी नाही तर हे पृथ्वीचं प्रतीक आहे माऊली. बर आणि पूर्वी या पृथ्वी तलावर डोंगर, नाले, झाडे, पशु पक्षी सगळं काही होतं. सगळं काही होत. माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी या पृथ्वीला उजाड करून टाकलं. उजाड करून टाकलं. झाडे तोडायला चालू केली हो माऊली. अरे जगामध्ये बघा तुम्ही एवढे धर्म आहेत, परंतु हिंदू धर्मासारखा कुठला धर्म नाही माऊली. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. झाडावरती, पशु पक्ष्यावरती, जनावरवरती, प्राण्यांवरती प्रेम करणे फक्त निसर्गच सांगतो माऊली. त्यामुळे निसर्गाचं संरक्षण हिंदू धर्माने जितकं केलं तितकं दुसऱ्या कुठल्या धर्माने केलेलं नाही माऊली. बरं काय. आपण काय करतोय, आपण हिंदू आपल्याला पुरत नाही, जाळतात माहीत असू दे माऊली. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण एकही झाड लावत नाही आणि मेल्यानंतर आपल्याला 7 ते 8 झाडाची लाकडं लागतात. बघा विचार करा. बरोबर आहे का माऊली. होय होय. आता सिटीमध्ये बघितलं ना, लाकडं मिळत नाहीत. सिनकोट लावतात, खटका मारला की पावडर बाहेर लगेच, अशी अवस्था आहे माऊली. पण आपल्या इकडे 7 ते 8 झाडाची लाकडं लागतात. मग निसर्गावरती अन्याय नाही का माऊली. होय होय. बघा झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणजे सामाजिक वनीकरण संकल्पना जगात सगळ्यात पहिल्यांदा कोणी चालू केली हो. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणजे सामाजिक वनीकरण संकल्पना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिला. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. आम्हाला शिवाजी महाराज कुठे माहिती आहे तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लाव कपाळावरती टिळा, वाढव शिवाजी महाराजांसारखी दाढी मिशा, लाव गाडीवरती झेंडा, लाव गाडीवरती स्टिकर, खा तोंडात मामान फिर चौकात नाचले शिवभक्त तयार व्हायला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, म्हणजे हिंदूंचं स्वराज्य स्थापन केलं. पण हिंदवी स्वराज्य कुठे राहिलेच नाही माऊली. धर्माबद्दलचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. आपला धर्म पाठीमागं काय आहे याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो माऊली. तर जगामध्ये 200 देश आहेत.
या 200 देशामध्ये तुम्ही विचार केला तुम्ही तर या 200 देशामध्ये जवळपास 90 ते 95 देश हे इंग्लिश राष्ट्र आहेत, इंग्रजांची राष्ट्र आहेत. जवळपास 55 ते 57 राष्ट्र ही मुस्लिम राष्ट्र आहेत आणि हिंदूंचं 100% राष्ट्र फक्त नेपाळ आहे माऊली. आणि आपल्या भारतामध्ये आपण सेक्युलर आहोत, म्हणजे इथे जैन आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत, सगळे आहेत, आपण सगळे मिक्स आहोत माऊली. उद्या विचार करा, जर युद्धजन्य परिस्थिती झाली आणि जर भारतात जर युद्ध झालं तर इंग्रजांची 100 देशात ख्रिश्चन लोकांना 100 लोक एकमेकांमध्ये सामावू शकतात. 55 ते 57 लोक मुस्लिम राष्ट्रात एकमेकाला सामावू शकतात. हिंदूंना जर तुम्हाला इथनं बाहेर हाकललं तर तुम्ही कुठं जाणार आहे विचार करा. आपण जर जगलो खपलो आपली पुढची पिढी कुठं जगणार आहे माऊली याचा विचार आपण केला पाहिजे. आता मुडशिंगीतले 13 का 14 डॉल्बी विषय हार्ड स्टेटस यायला लागले. 14 डॉल्बी बुक झाल्यात माऊली. एका डॉल्बीचा सरासरी खर्च काढला तर 60 ते 70 हजार रुपये डॉल्बीला भाडं जाते. शार्पी, लाईट, इफेक्ट सगळं मिळून विचार करा तुम्ही. जर जवळपास जर 15 डॉल्बी जाणार असतील तर 15 7 5 किती 10-12 लाख रुपये मुडशिंगीतले बाहेर असे वारा फुकून 2 तासात संपणार आहेत माऊली. हे 10-12 लाख रुपये जर मुडशिंगीतल्या गोरगरिबांना मुलांसाठी हिंदू धर्माच्या जनजागृतीचे खर्च झाले तर केवढं पुण्याचं काम होणार आहे माऊली. हा विचार आपण केला पाहिजे. आणि हा विचार कधी होऊ शकतो माऊली तर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घडला तर. या मंडळाकडे बजेट चांगला आहे, त्यांनी दुसरं काय डॉल्बे लावला, हिने डॉल्बे लावू शकतात, यांनी दुसरं काय लावू शकतात. या मंडळाला सामाजिक उपक्रमच ठेवू वाटला, चांगलं काम करू वाटलं म्हणून या मंडळासाठी जर एकदा टाळ्या. कारण चांगलं काम करणारी फार लोक म्हणून सांगतोय पितृधर्माचं ऐकलं तर तुम्हाला सगळ्यांना भुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल ग भय तुला भुरगुंडा होईल ग भय तुला भुरगुंडा होईल गबय तुला बुरगुंडा होईल गबय तुला बुरगुंडा होईल गबय तुला बुरगुंडा होईल. ऐसा शगुन सांगितला ऐसा शगुन सांगितला एका जनार्दनी आनंद झाला. जनार्दनी आनंद झाला. हो सांगती जय जयकार केला संगाती जय जयकार केला आणि हा शगुन गुरुकुला पाहुनी. हा शगुन गुरुकुला पाहुणे. आता माऊली सगळ्यात महत्वाचं जरा लक्ष द्या तुम्ही काय म्हणते बघा माऊली. आताचं मॉडर्न युग आहे 21वे शतक आहे माऊली. आताचं मॉडर्न युग आहे 21वे शतक आहे. जीन्स घालणारी आई, गाऊन घालणारी आई, होय. बरोबर आहे का. आम्ही आईच्या पदराखाली माई खाली वाळलो, बरोबर आहे का. आताच्या मुलांना ती माहीत होणार नाही माऊली. होय होय. आणि जीन्स घालणारी आई पदर कुठं आणणार बघा विचार करा. सिटीमध्ये तर फार वाईट अवस्था आहे, आमच्या मुडशिंगीत चांगली अवस्था आहे माऊली. बरोबर. आणि तिला जर म्हणलं ओटी घे म्हणलं तर त्या किशात म्हणणार नारळ इकडं तांदूळ इकडं अशी अवस्था होणार मग. बरं आहे का माऊली, बघा विचार करा. बरं आहे का. मग आताची पोरं पण काय आहे तो पोरं खाते तर काय बघा की पिझ्झा बर्गर खाते, दुसरं काय चांगलं काय खाते का बघा माऊली. ते दानव्यासारखं काय तर आणतंय बघा ते. हा मग तेच सांगाले. बरं बघा मुलगा कसा पाहिजे, कसा पाहिजे स्वतःच्या पायावरती उभा पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा पाहिजे. स्वतःच्या पायावरती उभा म्हणजे कसं माऊली तर आपल्या मराठी मुलांना 3 कप्पे डबा कधी सुटला नाही, जा एमआयडीसीला कामाला. स्वतःच्या पायावरती धंदा करून उभारणारी मराठी मुलं फार कमी आहेत माऊली. बरोबर आहे. कारण शिक्षणाचं अज्ञान आमच्या मुलांना नाही माऊली, बरोबर काय. बरोबर. व्यवसायाचं व्यवहार ज्ञान नाही माऊली. आपला कसा पाहिजे स्वतःच्या पायावर उभा पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा पाहिजे. 4 पैसे मिळवता आले पाहिजे, मिळवता आले पाहिजे. चांगलं वाईट समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. आणि असा मुलगा जर झाला तर तुम्हाला सगळ्यांना भुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल भुरगुंडा होईल बया ग तुला भुरगुंडा होईल, भुरगुंडा होईल बया ग तुला भुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल बया ग तुला बुरगुंडा होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. झाडे लावा झाडे जगवा चांगला मार्ग सुचला. झाडे लावा झाडे जगवा चांगला मार्ग सुचला. पाणी अडवा पाणी जिरवा चांगला मार्ग सुचला. पाणी आडवा पाणी जिरवा चांगला मार्ग सुचला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.